कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर आज आजीच्या आपण नवीन रेसिपी सोबत आलेला आहे. तर आजची रेसिपी कुठली आहे आई सांग? रेसिपी आज आंबाड्याची भाजी करायची आहे. हा, तर आता थांबा, आंबाड्याच्या भाजीला आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते सगळं आजी सांगेल आणि रेसिपी आपण स्टार्ट करूया. ही कोणती भाजी आहे आई? ही आंबाड्याची भाजी हे बघा, ही अशी भाजी असते आंबाड्याची गावाला, मला खूप आवडते. पहिल्या बायका असली आंबाड्याची भाजी करत होती. हा, बरं आता रेसिपी स्टार्ट कशी करायची आता सांग, काय काय करायचं? आधी भाजी घ्यायची आंबाड्याची, हम्म धुवायची खळा खळा, हम्म नंतर मग पाण्यात घालायची, गरम पाणी झाले त्यात घालायची भाजी. आणि परत ही शेंगदाणं, काय काय शेंगदाणं डाळ आणि ही ज्वारीची कणी करायची. हा, म्हणजे हे थोडस मिक्सरला बारीक करून मोठी मोठी घ्यायची. कणी करायची आणि पुन्हा ती पाणी उकळायला लागले की त्यात टाकायची. आणि परत हे सगळं तयार करायचं, लसूण मिरची आणि जिरं हे बारीक करायचे सगळे. आणि ही पुन्हा भाजी त्यात ही गटुळ घातलं त्यात ही उकळून घ्यायचं. चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. मग आता पहिल्यांदा काय करायचं, आता पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये भाजी शिजायला टाकायची. ही कणी घालायचं सगळं, कणी घालून टाकायची. काय करून घेतलं आता आपण? ही ज्वारी गरबी गरबी मिक्सरला करून घेतली, बारीक करून घेतली. हे बघा, अशी करून घेतलेली आम्ही मोठी मोठी. आता काय करायचं? ही आता पाकडून घेतली. पाकडून कशासाठी घ्यायची? ही पीठ जाईल त्यात. मोठी मोठी कणी राहिली पाहिजे ना. पाकडून घ्यायची, पुन्हा शेंगदाणं, तुरीची डाळ आणि कणी सगळी त्यात घालून पाण्यात गटूळ सोडायचं. हे बघा, हे असं पाकडून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातलं पीठ सगळं काढून टाकायचं आणि मोठी मोठी कणी ठेवायची. आता ही भाजी आम्ही धुवून घेणार आहे. इकडं गॅसवर पाण्याचं पातेलं ठेवलेलं आहे आणि हे इकडं आई पुरचुंडी बनवते. कपड्यामध्ये काय काय टाकलं आई? शेंगदाणा आणि तुरीची डाळ, ज्वारीची कणी. हा, अशी ही पुरचुंडी बांधून त्याच्यामध्ये टाकायची, कारण भाजीमध्ये मग मिक्स झालं तर काढता येणार नाही, कारण ही भाजी आपल्याला शिजल्यानंतर पिळून घ्यावी लागते. त्यामुळे ही भाजी शिजायला टाकायची आणि त्याच्यात असं हे बांधून पुरचुंडी टाकायची. आणि नंतर आता आपल्याला मिक्सरला मिरची, लसूण आणि जिरं हे बारीक करून घ्यायचंय ना आई. ही गरम झालं, आता यात ही सगळं बांधलेलं शेंगदाणं, डाळ आणि ज्वारीची कणी ते आता ह्यात टाकायचं. ह्याला 4-5 उकळ्या आल्या की मग भाजी घालायचं, कारण भाजी लवकर शिजून जाईल ना. म्हणून जरा ती पहिल्यांदा मग आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे, तूर डाळ आणि त्याची ज्वारीची कणी आहे त्याची पुरचुंडी अगोदर टाकली, ती निम्मी अर्धी शिजली की मग भाजी आपण टाकूया. पाणी उकळलं, ती डाळ शेंगदाणं वापरलं, आता ही भाजी ह्यात घालायची. आता भाजी शिजायला किती वेळ लागला आई? 1-2 मिनिट. जून आहे, 1-2 मिनिटात नाही व्हायची ग, 5 मिनिट. जरा समजून घ्या बरं का, आजीला कळत नाही एवढं टायमिंग बिमिंग. आजीला कळतं बरोबर म्हणते काय आजी मुद्दाम म्हणते. तर कारण जून आहे भाजी, लगेच 1-2 मिनिटात शिजेल का? 5 मिनिटं तरी लागतील, 5-10 मिनिटं शिजायला लागतील. आपण भाजी शिजल्यानंतर बघूया. हे बघा, शिजले, दाखव बरं आई. शिजली बरं का, 1-2 मिनिटं बरं का, 5 मिनिटं नाही. आजीने बरोबर सांगितलं, मी आपलं मजाक केली तिची. शिजलेली आहे भाजी. आता काय करायचं आई? ही आता ही येळायची. हा, कशी येळायची दाखव. आता यात गार पाणी घालायचं आणि पिळायचे. गार पाणी घालून पिळायची. 2-3दा धुवायचं तर आंबाट लागेल. आंबाट लागेल, मग ती 2-3दा धुवायची, पिळायची करून. पुन्हा ती डाळ ही उकडलेली ह्याचं का नाही, ती पूर्ण त्याच्यात घालायचं. ती घातल्यानंतर पुन्हा त्याला मीठ घालायचं, तिखट घालायचं बारीक केल्यानं, तेल घालायचं 2-3 पळ्या. तेल घातल्यानंतर मग ते असं मुटकं करायचं. आता भाजीमध्ये थंड पाणी ओतून घेतले, आता थंड झाले, आता येळून घ्यायची आणि मग काय करायचं आई? जरा गार पाणी वाचायचं, पुन्हा पिळायचं. 2-3 पाण्याने धुवायला लागते, कारण याचा आंबटपणा जायला लागतो, कारण आंबट असते आंबाड्याची भाजी. मग अशी 2-3 पाण्याने धुवायची आणि मग पिळायची. हे बघा, ही अशी धुवून 2-4 पाण्याने अशी चाळणीवर घ्यायची. हे अशी सगळी भाजी आता आईनं धुवून घेतली 2-4 पाण्याने. आता मुटकं करून घेते, अशी पिळून घ्यायची अशी भाजी. हे बघा, जास्त शिजलेली आहे भाजी, त्यामुळे लवकर पिळली जात नाही भाजी, म्हणून जास्त शिजवायची नाही, 2 मिनिटात काढायची.
हे बघा, ही आपण त्याच्यामध्ये कपड्यामध्ये बांधून टाकलेली पुरसुंडी आईनं सोडली. ह्याच्यामध्ये असं शिजलेलं सगळं आता थंड झालं की मोकळं मोकळं होईल. मग ते सगळं एकत्रित मिक्स करायचं. आता यात काय काय घालायचं आई? यात ही घालायचं सगळं उकडून घेतलेलं. घे आता घालून. शेंगदाणा डाळ. तर हे सगळं उकडून घेतलेलं आपण त्यात मिक्स करूया. आमच्यात खलबत्ता किती मोठा आहे बघा. मस्त आहे नाही खलबत्ता आमचा, मोठाच्या मोठा. ह्याच्यामध्ये लसूण परत अजून थोडासा मोठा मोठा बारीक करून घेतलाय आणि त्याच्यात टाकलाय. आता अजून काय टाकायचं आई? आता ही मिरची आणि जिरं बारीक केलेलं ते सगळं वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि मीठ चवीनुसार. आता मीठ पण याच्यामध्ये घातलेलं आहे आपण. आणि आता काय घालायचं आहे? तेल टाकायचं. तेल टाकायचं. एक पळीभर घालू आई. 2 पळ्या. तर ह्याच्यामध्ये आपण तेल पण टाकलेलं आहे. ही भाजी सगळं मिक्स केलं, तिखट मीठ. आता ही गोळ करून चाळणीवर ठेवायची आणि वाफलून घ्यायची भाजी. आता ही भाजी आम्ही सगळी तयार करून घेतली. आता ही मुटकं केले ह्याचं. आणि आता पाणी उकळते त्याच्यावर ही ठेवायची वापरत. हा ठेव. वाफ किती वेळ लावायची याला? 5 मिनिटं. 5 मिनिटं वाफलून घ्यायची. खाली उतरून घ्यायची नंतर. आता ही भाजी आपली सगळी वाफलेली आहे मस्त. एक 5 मिनिटं वाफलून घेतली आईनं. ही भाजी तुम्ही मस्तपैकी जेव्हा खायची असेल तेव्हा ह्यातला एक एक गोळा काढून मस्तपैकी अशी तेलामध्ये तव्यामध्ये परतून तुम्ही खाऊ शकता. जेव्हा खायची आहे ना तेव्हा तेलामध्ये परतून खायला घ्यायची, किंवा अशी जरी खाल्ली तरी सुद्धा छान लागते. तुम्हाला कसा वाटला? हा, भाजीचा आमचा पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय. बाय.